नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. आपल्याच महाराष्ट्रातली बातमी. तिकडे बंगालमध्ये आज सेकंड फेजचं मतदान चालू आहे. तिकडे बीजेपी, एनडीए सरकार आणि आमचे डबल इंजिनची सरकार किती चांगलं काम करतात हे दाखवत आहेत. देवाभाऊ बागेश्वर बाबा त्या शास्त्रीच्या प्रोग्राममध्ये अभिभूत होऊन देवत्व प्राप्त झाल्यासारख्या गोष्टी करतायत. पण दुसरीकडे त्यांच्याच कॅबिनेटच्या एका मंत्र्याला 1 महिन्याची सजा सुनावली जाते आणि एका मंत्र्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केल्या जाते. भाजपाचे मंत्री आहेत नितेश राणे यांनी मुंबई गोवा हायवे पर NHAI मध्ये काम करणाऱ्या एका वरिष्ठ इंजिनियरच्या अंगावर चिखल फेकला. त्याला चिखलात चालायला जबरदस्ती लावलं. त्यावेळेला ते काँग्रेसमध्ये होते. पण सिंधुदुर्ग कोर्टने सोमवारी 29 लोकांना या केसमधनं बरी केलं आणि राणेला, नितेश राणेला 1 महिन्याची सजा दिली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हायकोर्टमध्ये आम्ही तुम्हाला वेळ देतो, तुम्ही अपील करू शकता वरच्या कोर्टवर. आता 4 जुलै 2019चा मामला आहे. NHAIचे सब डिव्हिजनल इंजिनियर प्रकाश शेडकर मुंबई गोवा हायवे चौडीकरणचं काम चालू असताना तिथे हे पोहोचले निरीक्षण करायला. सडकची म्हणजे सडकेवर गड्डे होते, हालत खराब होती, पाणी भरलेलं होतं. त्यांनी असा चिखल घेतला आणि त्याच्या अंगावर फेकला. ते तुम्ही पाहू शकता. त्याला त्या चिखलात चालायला लावलं जबरदस्ती, हातापायी केली त्याच्यासोबत. तेव्हा कोर्टचं म्हणणं होतं, "हो तुम्ही कायदेशीर वागा ना, तुम्ही कायदा हातात कशाला घेता? कोण सरकारी अधिकारी मग काम करेल? त्यांचा आत्मसन्मान नाही का? तुमचं काय आहे? तुमची स्थिती फक्त एवढीच आहे की तुम्ही मंत्री आहात आणि ते पण तुमच्या वडिलांच्या वडील मुख्यमंत्री राहिलेले आहेत पूर्व, केंद्रात मंत्री राहिलेले आहेत. त्याच्याच पुण्याने तुम्ही मंत्री राहिलेले आहेत. नाहीतर त्या इंजिनिअरकडे तुम्हाला काम सुद्धा द्यायची लायकी नाही तसं पाहिलं तर. पण मंत्री म्हणजे तुम्ही आज एक एक एका अधिकाऱ्यावर कसा हात उचलू शकता? नेता या नात्याने. आणि मग त्यांनी व्ही.एस. देशमुख आहेत, अतिरिक्त सत्र न्यायाधीश. त्यांनी हे त्यांनी सांगितलं, की "भाई हे तुमचं काम आहे. सार्वजनिक ठिकाणी जर काही खराब गुणवत्तेचं काम झालं असेल, लोकांना त्रास होत असेल, तर आवाज उठायला पाहिजे. पण त्याला काही प्रोसेस आहे ना. तुम्ही असा अपमान करू शकत नाही. कोणी त्याला मारू शकत नाही असं." आणि मग धारा IPC 504 शांतीभंग करणं आणि जाणून बुजून अपमान करणे अधिकाऱ्याचा. त्यात तुम्ही दोषी आहात आणि तुम्हाला 1 महिन्याची सजा झाली. पण हे निर्लज्जताचा अमृतकाळ चालू असल्यामुळे त्यांना काहीही लाज वाटत नाही. आणि दुसरी बातमी जी आहे, ती जमीन हडपण्याची आहे. आता ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेना याचा संघर्ष नवीन नाही. तो सारखा होत असतो. यावेळेला ठाणे आणि मीरा भाईंदर क्षेत्रात सरनाईक, प्रताप सरनाईक मंत्री आहेत, परिवहन मंत्री आहेत आणि भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यात संघर्ष नेहमीच चालू असतो आणि आता तो संघर्ष पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. नरेंद्र मेहताने आरोप लावला, की भाईंदरपाडा क्षेत्रात भोईर परिवार आहे. त्यांची जवळ-जवळ 1219 वर्गमीटर जमीन वर अवैध कब्जा केलाय, गैरकानूनी. त्यांचं असं म्हणणं आहे, की एकूण 2439 वर्गमीटर जमीन ही त्यांच्या मालकीची आहे भोईर परिवाराच्या. ते भूमिपुत्र आहेत तिथले. त्याच्यापैकी 1219 वर्गमीटर यांनी ढापली. आणि म्हणून त्याच्या विरुद्ध नरेंद्र मेहता आपले सगळ्या समर्थकांसोबत
जेवढे नगरसेवक होते त्यांच्यासोबत स्थानीय जितके नदी अधिकारी होते त्यांना घेऊन कासरवडावली पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि तिथे त्यांनी एक औपचारिक कंप्लेंट दाखल केली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला प्रशासनाकडून ट्रान्सपरन्स, बिलकुल पारदर्शी ऍक्शन पाहिजे. आता बऱ्याच लोकांची नजर याच्यावर टिकलेली आहे. काय खरोखरच याच्यावर काही होईल का? पुढे टाइम्स ऑफ महाराष्ट्राचं ते एक ट्विट पण आहे. सिरियस एलिगेशन अगेन्स्ट मिनिस्टर प्रताप सरनाईक बाय नारायण राणे फॉर लँड ग्रॅबिंग. ते नारायण राणे चुकीचं लिहिलं, ते खाली नरेंद्र मेहता आहेत. बहुतेक 2 बातम्या त्यांनी एकत्र केल्या आणि खाली तो मेहता, त्याला बोलताना आपण तो व्हिडिओ आपण वापरू शकत नाही कारण त्या याचं हे होतं. ते 100% तेच तुला ऐकून घे. तुला आता जे द्यायचं ना ते आम्हाला विचारल्याशिवाय आमची सामूहिक जागा सामूहिक तुला ती जागा पण मला तुम्ही जाऊ. सर्वांचा संमतीशिवाय रूपांतर होऊ शकत नाही. त्याचा प्रांतपासून नाही झाडा कापण्याची परवानगी. झाडा कापायची असेल तर जे जागा मागतात सर्वांची, तर त्यांनी आयदर परवानगी घेतली असेल तर तोही दोषी आहे. ज्यांनी परवानगी दिली कुठं त्याचं पण नाव साहेब अधिकाऱ्यांचा महापालिकेचा. एकूणच महाराष्ट्र किती प्रगतिशील आहे, महाराष्ट्र किती चांगला काम करतो याची ग्वाही आमचे देवा भाऊ पाणी पिऊन पिऊन लोकांना मूर्ख बनवत असतात. पण या मंत्रिमंडळाचा चेहरा कसा आहे? हे सरनाईक म्हणजे कोण? प्रताप सरनाईक. ईडीने यांच्यावर रेड केली, 60 करोड रुपयाची त्यांची संपत्ती जप्त केली आणि ईडी त्यांना हेल्पायला देत होतं. त्यावेळेला ते आमदार होते. तेव्हा ते रोज पत्र लिहायचे उद्धव ठाकरेंना की कसं करून आपण बीजेपी सोबत गेलं पाहिजे, कारण त्यांना माहित होतं की ईडीची पीडा आपण तिथेच वाचवू शकतो. हा एकनाथ शिंदेचा जवळचा माणूस, त्यांच्याच कोट्यातला आमदार ठाण्यात. त्यामुळे एकनाथ शिंदे थोडे हादरले होते. पुढे सचिन जोशी नावाच्या एका माणसाला नोटीस मिळाली जो त्यांच्या स्टाफमध्ये होता ईडीची. त्यानंतर ते पूर्णचपणे घाबरले आणि मग सगळं एक प्लॅन केला गेला आणि शिवसेना तुटली. त्यात सर्वात पहिले टोणकून जाऊन बसणारे प्रताप सरनाईक. ज्या प्रताप सरनाईकांनी हिरे जडित मोबाईल जो कोणी अष्टमीमध्ये गणपतीला अर्पण केला होता तो तिथनं ऑप्शन मध्ये घेऊन उद्धव ठाकरेंनी दिला. इतकं उद्धव ठाकरे परिवारांच्या बद्दल प्रेम असणारा माणूस 2 मिनिटात सोडून गेला कारण आपली 60 करोडची प्रॉपर्टी काढायची होती. सुटली नंतर. जो ईडी मध्ये वांछित होता, ज्याला बीजेपी जेलमध्ये टाका म्हणत होतं, त्याला मंत्री बनवलं, परिवहन मंत्री. आणि आल्या त्यांनी सांगितलं की आमच्या बरेच बस स्टेशनच्या जागा आहेत, आम्ही ती विकू मागे पुढे, डेव्हलप करू बिल्डर्सना देऊन. म्हणजे कामाला लागलं सर्व. जिथे जाऊ तिथे खाऊ याच अर्थाने सगळं आता कामाला लागले. अशी या मंत्रिमंडळात बरेच लोक आहेत. पण आता जरी आपण विचार केला की एका मंत्र्याला 1 महिन्याची सजा, एका मंत्र्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन, म्हणजे किती काळीक त्यांनी आपल्या त्या मंत्रिमंडळाच्या चेहऱ्यावर पोचलेली आहे. आणि जवळून पाहिलं तर आता जागाही शिल्लक दिसत नाही, इतकी काळ चेहरा झालेला आहे. परंतु एवढा काळा चेहरा असून सुद्धा उजळ्या माथ्याने फिरल्यासारखं आमचे मुख्यमंत्री पूर्ण महाराष्ट्राला ज्ञान देत असतात की महाराष्ट्राचा विकास होतोय. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा साहेब, कुठे नेऊन ठेवला. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तुमचे नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.